ते मराठ्यासारखं करू शकतात. हरियाणा सुरू आहे. हरियाणा सुरू झालं. उत्तर प्रदेशमध्ये काल माझ्याकडं गुजरातची पटेल कंपनी आली. ते म्हणले आम्ही बी हे राबिंग आहे म्हणले तिकडं. म्हणलं राहा बाबा, तिकडं राबिंग आहे तर राहा. ते गुजरात मध्ये झालं सुरू त्यांचं बी. म्हणजे हे हाताने फोडणारा समाज कमी आहे का? वंजारी बांधव समाज कमी आहे का? धनगर बांधवाचा राजकारणी म्हणून वाचायला सुचवली. ग्रामीण लेवलवर आमच्या जाती भेद नाही, आमच्यात द्वेष नाही. आम्ही आता बारा बोलतदारांनी कणाकण वर्गाने करायचं फॉर्म भरायचं हे निर्णय घेतला. मी भरा नाही म्हणत. हा, मी भरा म्हणत नाही, कारण तो रूल माझा नाही. मराठी करते ते सांगायला लागलो. तो समाजाचा मराठ्यांचा निर्णय वर्गणी करायला तर फॉर्म भरायचा तो माझा निर्णय नाही, कारण मी समाजाचा मालक नाही. तसं ते मराठ्यासारखं करू शकतात. हरियाणा सुरू आहे. हरियाणा सुरू झालं. उत्तर प्रदेशमध्ये काल माझ्याकडं गुजरातची पटेल कंपनी आली. ते म्हणले आम्ही बी हे राबिंग आहे म्हणले तिकडं. म्हणलं राहा बाबा, तिकडं राबिंग आहे तर राहा. ते गुजरात मध्ये झालं सुरू त्यांचं बी. म्हणजे हे हाताने फडणवीस साहेबांनी अंगावर घातले. म्हणजे महाराष्ट्रात भाजप संविधान आणले, देशात संपवायला लागले फडणवीस साहेबच. त्याच्यापेक्षा सगळ्या अंमलबजावणी देऊन टाका ना. बाकी ते बोलू शकतो. आता काय धनगर बांधव आहे का? ती बोलू शकतो. अधिकारी लोकशाहीत वंजारी बांधव बोलू शकतो, दलित बांधव बोलू शकतो, मुस्लिम बांधव फॉर्म बोलू शकतो. असं काही आमक्याने भांडण्यात यावा, त्याच्या अंगात पॅन्ट घातलेली असावी, धोतर नसावं असं काही का? कुणी बोलू शकतो ना. बारा बोलते दार बोलू शकतो. आता मराठी गावात वर्गणी गेली, त्या वर्गणी जेवढे होते इतके लागत तेवढे उमेदवार आपलं वाटून करणार. काय विचार करायचा दुसऱ्याचा? मी नाही विचार करत. मी भेट नाही खुश असतो. या सगळ्यांना कोण गेला असतो दुसरा खुश आहे. कुठं बसायचं मला जाती शिकायला तुमचा कार्यक्रम